नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 चा पेपर बघून घेऊया. तर बघा, त्यातला पहिला क्वेश्चन. तर काय म्हटलंय, पूर्व पश्चिम सरळ रेषेत असणाऱ्या मार्गावर ए आणि बी दोन गावातून चिन्मय आणि निखिल दोघे जण एकमेकांना भेटायला निघाले. ठीक आहे. ए आणि बी या गावातून चिन्मय आणि निखिल दोघे जण एकमेकांना भेटायला. चिन्मय ए या गावाजवळून सरळ रेषेत 20 किलोमीटर गेला. ठीक आहे, इकडून चिन्मय 20 किलोमीटर गेला. काय म्हटले, पुढे रस्ता बंद असल्याने तो उजवीकडे वळून 20 किलोमीटर गेला. त्याच्या उजवीकडे 20 किलोमीटर नंतर गेला तो. पुन्हा डावीकडे वळून 13 किलोमीटर यावे लागले. डावीकडे 13. नंतर डावीकडे वळून 20 किलोमीटर समान अंतर कापून चिन्मय महामार्गावर आला आणि थांबला. हा महामार्गावर आला आणि थांबला इथं 20 किलोमीटर. पुढे काय म्हटले, निखिल बी या गावातून म्हणजे इथून निघाला व त्याने महामार्गावर सरळ रेषेत 35 किलोमीटर अंतर पार केले. हे 35 किलोमीटर अंतर पकडा. तर आता काय विचारलेलं आहे, त्यांच्यामधील अंतर काढायचं. तर हे अंतर काढायचंय. तर दिलेल्या माहितीवरून हे अंतर काढता येत नाही आपल्याला. त्यानुसार माहिती अधुरी आहे असं उत्तर आहे या गणिताचं. माहिती अधुरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हटलेलं आहे, 6 व्यक्ती वर्तुळाकार बसल्या आहेत. वर्तुळाकार 6 व्यक्ती, 1 2 3 4 5 6. काय म्हटले, ए हा बी च्या समोर आहे. हा ए, हा बी. बी ही ई च्या उजव्या बाजूला आहे. ई च्या उजव्या बाजूला बी आहे आणि सी च्या डाव्या बाजूला आहे. सी ही डी च्या डाव्या बाजूला आहे. सी ची डावी बाजू डी च्या डाव्या बाजूला सी आहे म्हटले. पुढे काय म्हटले, एफ ही ए च्या उजव्या बाजूला आहे. इथं काय गरज नाही याची, एफ. तर काय विचारले, डी ने त्याची जागा एफ बरोबर, म्हणजे इथं डी च्या जागेवर कोण आला, एफ बरोबर, व ई ने बी बरोबर बदलली, म्हणजे बी च्या जागेवर इथं ई आला. तर सी च्या डाव्या बाजूला कोण विचारले, सी ची डावी बाजू ई असेल, ई असेल. ऑप्शन क्रमांकाचं एक उत्तर आहे, ई असेल. सी च्या डाव्या बाजूला ई असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर पुढील पद ओळखा म्हटले. मल्टिपल आन्सर येत आहे याचे. आयोगानं याचं 374 उत्तर दिलेलं आहे. फरकाचा फरक घ्यायचा आहे बघा. 280, तर क्यू आर एस टी, टी सगळीकडे येईल एवढं तर माहिती आहे आपल्याला. 280, 318 आणि हे 350 दिले. तर ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 38चा. यामध्ये कितीचा फरक आहे, 32चा. याच्यामध्ये एकूण कितीचा फरक आहे, +8चा. -6चा फरक आहे. इथून -6 केलेला आहे इथं. तर पुढं याचप्रमाणे जर -6 केलं तर उत्तर येत नाही. इथं -8 करावं लागते. -8 केलं तर इथं 24 येते. आणि तर 32, 24 आणि 350 मध्ये जर 24 मिसळलं तर इथं 374 उत्तर येते. फरकाचा फरक घ्यायचा आहे. इथं -6, इथं -8 करायचंय. तर टी 374 उत्तर येईल याचं. आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे 374. मल्टिपल आन्सर येत आहे, मल्टिपल लॉजिक लागतं इथे. खालील आकृती किती चौरस आहे विचारले, स्क्वेअरची संख्या विचारलेली आहे. तर कसं करायचं, हे इथून सुरुवात करायची. 1 2 3 4, इथं 2, इथं 4 3 आणि इथं 4. या 4चा गुणाकार 16 येईल. प्लस करायचं, 3 त्रिक 9 करायचं, प्लस बेदुनी 4 करायचं आणि प्लस 1 केलं तर उत्तर येतं याचं 16 9 25 आणि 5 30.
ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 नंबरचा. 4:45 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती असेल विचारलेला आहे. पहिले तर 4:45 म्हणजे किती असते? 4:45 असते. 4:45 तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 13h - 11/2m हा फॉर्म्युला वापरायचा. तर 30 गुणिले काय दिलं इथं 4 ओव्हर दिलेत वजा 11/2 45. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर हे 120 येईल वजा हे 11 गुणिले हे जर आपण 2 ने जर 45 ला भाग दिला तर 22.5 येईल हे. आणि आपण जर हे सॉल्व्ह केलं 120 वजा 247.5 येईल आणि उत्तर येईल वजा 127.5 डिग्री. वजा म्हणजेच निगेटिव्ह कन्सिडर करत नाहीत, त्यामुळं 127.5 डिग्री उत्तर राहील याचा. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्व वह्या सर्व पुस्तके वह्या आहेत. काही वह्या पुस्तके नाहीत. काही कप वह्या आहेत. काही कप वह्या आहेत. एकही कप पुस्तक नाही म्हटले. तर अ ब क ड जर सत्य मांडले तर बरोबर विधान ओळखा म्हटले. तर बघा काही कप वह्या आहेत हे विधान क आणि हे 4 नंबरचं काही वह्या कप आहेत हे सेम टू सेम उदाहरण आहेत, त्यामुळे 100% हे उदाहरण बरोबरच असणार आहे. तर आपल्याला बरोबर विचारलंय त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येईल याचं. क्वेश्चन मधलंच पर्यायामध्ये उत्तर आहे. काही वह्या कप आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील वर्तुळामध्ये एका शहरातील शिक्षित व अशिक्षित पुरुष आणि स्त्रियांची टक्केवारी दिली आहे. शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्या संख्येमध्ये कितीचा फरक असेल विचारलेला आहे. सरळ सरळ सांगितले तुम्हाला, टक्केवारी जर असेल तर त्याची कंपॅरिझन 100 सोबत होणार. जर अँगल असेल तर तो 360 डिग्री घ्यायचा नेहमी. इथं काय विचारलेलं आहे 360 डिग्री. अँगल इथं हा टक्केवारी दिलेली आहे. तर इथं काय म्हटलंय 100% बरोबर 2,500 आहे. तर ही शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्यामधला फरक कितीचा आहे? 2% आहे. 1 बरोबर 2,500 आहे. 2,50,000 आहे ते. 100% बरोबर. तर हा फरक कितीचा आहे? 2%चा. 2% बरोबर किती? 5,000. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर याचं. नेक्स्ट क्वेश्चन. एका महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी 80,000 आहे. ठीक आहे. आणि कंत्राटी प्राध्यापकांची एका महिन्याच्या पगाराची सरासरी 60,000 आहे. तर त्यांच्या दोघांच्या पगाराची सरासरी काढली असता ती 68,000 येते. तर कंत्राटी प्राध्यापकांची महाविद्यालयीन टक्केवारी किती विचारलेली आहे. तर बघा जे परमनंट आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्यांच्या पगारांची सरासरी इथं 80,000, इथं 60,000
आणि 68,000. तर यांची वजाबाकी जर इकडे घेतली तर ही आली 8,000 आणि ही आली 12,000. यांचा रेशो 2:3 आला. तर काय विचारलेलं आहे? कंत्राटी प्राध्यापकांची टक्केवारी विचारली. एकूण किती 5 होईल यांचं आणि 5 पैकी 3% जोडलं आणि 3 शून्य जोडलं 60% उत्तर आलं याचं. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर याचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर 9 नंबरचा क्वेश्चन आहे. आकडे दिलेले आहेत. प्रत्येकामधून -5 केलेला आहे. -5 केलेला आहे. त्यानुसार जर आपण क्रेनचे आकडे किती आहेत? 3 असतो. R म्हणजे 18, A म्हणजे 1, N म्हणजे 14 आणि E म्हणजे 5 आहे. तर आपण 3 मधून -5 केलं, 3 मधून -5 जात नाही, तर आपण काय करायचं? +26 करायचं. म्हणजे ते 3 29 होईल आणि 29 मधून 5 वजा केलं तर बरोबर 24 येईल आणि 24 म्हणजे x असतं. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. पहिलाच ऑप्शन आहे. वजा होत नसेल तर +26 ऍड करायचं आणि त्याच्यातून वजा करायचं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. ठीक आहे. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? त्याचा फॉर्म्युला काय असतो? जर आपण बाजूचा वर्ग हा त्याचा फॉर्म्युला असतो. बाजूचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला. आणि आयताचे क्षेत्रफळाचं काय असतो? लांबी गुणिले रुंदी. त्याचप्रमाणे जर आपण बाजू x मांडली याची चौरसाची, x चा वर्ग बरोबर काय म्हटलंय? आयताची लांबी चौरसाच्या कोणत्याही एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 ने जास्त आहे. म्हणजे लांबी x + 5 असेल तर रुंदी काय असेल? 3 ने कमी म्हटलंय, x - 3. जर आपण हे सॉल्व केलं, x² = x² - 3x + 5x - 15. या x ला x कॅन्सल झालं. 2x बरोबर 15 तर x बरोबर 7.5 आलं. तर पुढे काय विचारलेलं आहे? त्यानुसार लांबी किती आली? लेंथ x + 5 केलं तर ते 12.5 आलं आणि रुंदी ब्रेडथ किती आली? त्याच्यातून -3 केलं 4.5 आली. तर आपल्याला पेरिमीटर पाहिजे. पेरिमीटर काय असते आयताची? 2l + b आणि l + b माहिती आहे 12.5 अधिक 4.5 17. 2 × 17 34 उत्तर आलं याचं. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर याचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खाली दिलेल्या स्तंभालेखामध्ये बार ग्राफ विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवली आहे. जर IT विभागातील 20% कर्मचारी HR विभागात बदली केली तर HR विभागातील टक्केवारीमध्ये बदल काय? IT विभागात किती कर्मचारी आहेत? 180. तर IT चे किती टक्के? 20% म्हणजे 180 चे 20%. 20% किती असतं? 36. जे कुठं आलेले आहेत? HR विभागात. HR विभागात किती संख्या आहे? 120. म्हणजे 120 वर 36 वाढ झाली. 120 च्या 36% वाढ गुणिले 100 आणि टक्केवारीचं चिन्ह. जर आपण हे सॉल्व केलं 30% वाढ येईल उत्तर. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा. जोड स्तंभालेखाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर कशासाठी केला जातो? 2 गटांची तुलना करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जर प्रत्येक संस्थेत 7,000 कर्मचारी असतील तर सर्व संस्थातील एकूण पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या विचारलेली आहे. पुरुष कर्मचारी म्हणजे हे वाले. इथं किती आहे? 70%. इथं किती आहे? 45. इथं किती आहे? 40. इथे किती आहे? 60. इथे किती आहे? 75. यांची जर बेरीज केली या सर्वांची
तर बघा 100, 175, 175 प्लस 45 प्लस 70, 5 आणि 5 10, 8 1, 7 आणि 7 14, 8 18 आणि 1 19, 8 1, 295, 290 बेरीज आली. 290 म्हणजे 290 ते कितीवर आहेत? 7000 वर. 7000चे किती टक्के ते 290? जर आपण 290% काढलं, टक्के म्हणजे भागिले 100, 29 सत्त किती असतं? 203 आणि वरचे 2 शून्य. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर याचं. n ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे असेल तर या नैसर्गिक संख्या असतील तर n ची संख्या काय विचारली? सरळ सरळ आपल्याला लसावी विचारलेलं येतं. बाकी काहीच नाही करायचं आपल्याला. LCMचं उदाहरण आहे 2, 3, 4 आणि 5 यांचा लसावी. तर लसावी किती येतो यांचा? 60 येतोय. नेक्स्ट, 2 वस्तू प्रत्येकी 1400 रुपयाने खरेदी विकल्या. व्यवहारात 20% तोटा झाला तर दुसऱ्या व्यवहारात 20% नफा झाला तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? तर इथं काय म्हटलंय? इथं विक्री किंमत समज आहे. आपल्याला माहिती आहे आर स्क्वेअर अपॉन 100 हा फॉर्म्युला आहे. आर स्क्वेअर काय आहे? 20%. रेट किती आहे? 20%. 20चा वर्ग किती येतो? आणि ऑलवेज तोटा होतो अशा व्यवहारात. 400 भागिले जर 100 केलं, 4% तोटा. ऑलवेज तोटा होतो अशा व्यवहारात. नेक्स्ट बघा, खालील घातांकाचे उत्तर काय असेल? आपल्याला माहिती आहे 2चा चौथा घातांक काय असतो? 16. 2चा तिसरा घातांक 8 माहिती आहे आणि 2चा दुसरा घातांक 4 माहिती आहे आपल्याला. त्याचप्रमाणे जर आपण सॉल्व्ह केलं तर इथं 2चा तिसरा घातांक येईल गुणिले 2चा दुसरा घातांक येईल आणि खाली 2चा पाचवा घातांक राहील. बाकी कॅन्सल होऊन जाईल आणि यांची बेरीज 5 येते. हे 5 ला 5 कॅन्सल, एक उत्तर आले. नेक्स्ट, गणित व इंग्रजी चे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व विज्ञानाचे सरासरी गुण 78 आहेत. विज्ञान व गणिताचे सरासरी गुण 93 आहेत. सरळ सरळ बेरीज करून घ्यायची आणि काय करायचं, जे विचारले आपल्याला जे काढायचंय ते सोडून बाकीचं वजा करायचं. आपण या 81, 78 आणि 93 ची बेरीज केली, 252 आली. आणि आपल्याला काय गणिताचे विचारले तर गणित इथं पण आहे त्यामुळे हे सोडून आणि गणित इथं पण आहे ते सोडून बाकी त्याच्या दुप्पट करून वजाबाकी करा. 78 ची दुप्पट किती आली? 156 आली. त्याच्यातून 156 वजा केलं, 96 उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक 4. दुप्पट करून वजा करायचं. हे पण लॉजिकने गणित सोडवायचं होतं. इथून न सोडवता कमीत कमी वेळेमध्ये 10च्या पुढची पूर्ण वर्ग संख्या कोणती असते? 16. 16चे वर्गमूळ 4. बाकी ऍडजस्ट होतो ऍज इट इज. नेक्स्ट बघा 3.6. आपण जर छेद सेपरेट दिला तर यांना जर छेद सेपरेट दिला, इथले 2 घर आणि इथले 2 घर जातील निघून, तर काय येईल इथं? 12 त्रिक 36 येईल, 4 त्रिकोण 12 येईल आणि घर कसे सरकतील? इथे 1.2 येईल प्लस पुढे 0.08 येईल. यांची बेरीज येईल 1.28. 2 पॉईंटने पुढे सरकणार. ऑप्शन क्रमांक 1. रेखा व नेहा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे. 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 असेल तर सध्याचे वय काय असेल विचारले. सध्याचे वय विचारले म्हणजे ह्याच्याशी निगडीत आकडा पाहिजे आणि त्यात नेहाचे विचारले 5 ने भाग जाणार एकच संख्या 30 असे उत्तर काढता येतं. बघा ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे आणि ह्याच्यामध्ये 1चा फरक आहे. आपल्याला 2चा फरक करण्यासाठी डबल केली, 8 6 केलं तर 2चा फरक आला. तर 5 वरून 6 झाले
किती वर्षांनी? 6 वर्षांनी. म्हणजे सरळ सरळ दिसतंय एक भाग बरोबर 6. तर 5 भाग बरोबर किती? 6 पंचे 30 वर्ष. असे उत्तर काढता येते. 30चं उत्तर 3 आहे. पुढचा क्वेश्चन आहे. मुंबई ते नागपूर 850 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून सकाळी 7:30 वाजता सुटलेली ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या ट्रेनची त्याच वेळी नागपूरहून सुटलेल्या 90 किलोमीटर या वेगाने ट्रेनशी किती वाजता भेट होईल म्हटलेलं आहे. ऑपोजिट डायरेक्शन आहे. बरोबर. डायरेक्शन ऑपोजिट आहे. तर काय करायचंय? एका आवर मध्ये 70 किलोमीटर जातात त्या. तर एका आवर मध्ये बघा ना, डायरेक्शन ऑपोजिट असल्यामुळे 170 किलोमीटर जाणार. तर 850 किलोमीटर जायचंय. त्याच्या हे 5 पट आहे. तर इथं 5 ओव्हर येईल. 5 ओव्हर पुढे 7:30 पासून 5 ओव्हर पुढे म्हणजे 12:30 उत्तर येईल. नेक्स्ट हे आपल्याला माहिती आहे 2 महत्तम मसावी 12 आणि लसावी 1800. तर एक संख्या 60 आहे. तर दुसरी काढायची आहे. तर जर आपण सॉल्व्ह केलं 32, 36, 360 उत्तर येईल. अशा प्रकारे हा पेपर होता. क्वेश्चन बरेच सोपे होते, काही अवघड होते. तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये ग्रुप बी मेन्सचा पेपर बघून घेऊया. थँक्यू सो मच.